नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण नाश्त्याची अतिशय खमंग अशी एक रेसिपी बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण 3 डाळींचा वापर केलेला आहे। अतिशय पौष्टिक आणि तितकीच खमंग आणि तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, 1 चमचा भरून तुरीची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 4 लाल सुके मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 चमचे मी तर सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी भरून कढीपत्ता घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत। साहित्याचं जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन नक्की चेक करा। आता हे जे साहित्य आहे ते आपल्याला एक एक करून छान असं भाजून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये मी सुरुवातीला हरभरा डाळ टाकून घेतली आणि तिला छान असं खमंग भाजून घेतलं। एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायची आहे। त्यानंतर आता कढईमध्ये मी आपली उडदाची आणि तुरीची डाळ छान अशी भाजून घेणार आहे। तर बघा, हे दोन्ही डाळी मी छान अशा भाजून घेतल्यात। रंग बदलला की आपण याला काढून घेऊया। नंतर कढईमध्ये मी छान असा कढीपत्ता घेतलेला आहे, एकदम फ्रेश कढीपत्ता आहे आणि कढीपत्त्याची चव छान येते। आता यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, कारण कढीपत्ता असा भाजला जात नाही। अगदी थोडंसं तेल आपल्याला इथे टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाहीये। आणि व्यवस्थित असं आपल्याला या कढीपत्त्याला तळून घ्यायचं आहे, एकदम कुरकुरीत होईपर्यंत। यासाठी थोडासा वेळ लागतो। तर कढीपत्ता इथे तुम्ही बघू शकताय छान असा कुरकुरीत झालेला आहे। त्याला पण मी काढून घेते एका प्लेटमध्ये। नंतर आपल्या ज्या मिरच्या आपण घेतल्या होत्या त्याला मी असं थोडंसं कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून त्या भाजायला छान सोपं पडेल म्हणून, आणि मिक्सरमध्ये पण त्या बारीक करायला सोपं जाईल। तर आता ह्या मिरच्या मी 2 मिनिटं भाजून घेतल्यात। त्यानंतर यामध्ये तीळ आणि जिरे पण टाकलेत, त्याला पण भाजून घ्यायचं थोडंसं। जिरे आणि तीळ थोडेसे भाजले, तीळ छान फुटायला लागले की आपण नंतर आपलं जे सुकं खोबरं आहे ते टाकून घेणार आहोत। इथून बघू शकताय तीळ छान असे फुटायला लागलेत। आता यामध्ये जे डेसिकेटेड कोकोनट मी इथं वापरले, तुम्ही खोबऱ्याचा किस सुद्धा घेऊ शकता, ते यामध्ये टाकायचं आहे। तर प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, पण टेस्ट जी आहे ती अफलातून येणार आहे, एकदम खमंग ही टेस्ट येते। आता सगळं आपण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर जे डाळी आपण भाजून घेतल्या होत्या त्या पण मी परत यामध्ये टाकून गरम कढईमध्ये थोड्या वेळासाठी असंच ठेवून देणार आहे। गॅस बंद करून छान थंड करून घेतलेलं आहे। आता थंड झालेलं मिश्रण आपल्याला आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। मिरची आपण ऑलरेडी टाकलेली आहे, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर मिरची पावडर इथं तुम्ही टाकू शकता। थोडंसं हिंग मी घेतलेलं आहे ते पण टाकलंय आणि एकदम छान अशी बारीक पावडर मी याची करून घेतली आहे। रंग बघा किती सुंदर आलेला आहे, अप्रतिम असा वास, पूर्ण सुगंध माझ्या घरामध्ये दरवळत आहे। इतका सुगंध येतोय आणि इतकी छान ही पावडर आपली बनवून झाली आहे। तर आज आपण बनवली आहे गन पावडर, यालाच पोडी पावडर पण म्हणतात किंवा पोडी मसाला पण म्हणतात। साऊथ इंडियन पदार्थामध्ये ही वापरली जाते, इडली किंवा डोसा उत्तप्पासाठी ही वापरली जाते आणि ही अप्रतिम लागते। तुम्ही एकदा करून अगदी महिनाभर आरामात खाऊ शकता आणि आपले जे इडली डोस्याची जी चव आहे ती अफलातून होणार आहे याने। ही जी पावडर आहे थोडीशी थंड करून घेतली आणि एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही बाहेरच ठेवायची, महिनाभर आरामात टिकते। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 महिने सुद्धा वापरू शकता। इथे मी इडल्या घेतलेल्या आहेत, इडली कशी बनवायची याचे व्हिडिओ भरपूर आपल्या चॅनलवर आहेत, त्यामुळे मी इथे इडली कशी बनवायची ते दाखवलेलं नाहीये। इथं पोडी पावडर घेतली आणि घरचं बनवलेलं अगदी साजूक तूप मी इथं घेतलेलं आहे। तूपही घरी बनवलेलं आहे, त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथं जाऊन चेक करा। ही पावडर आपल्याला या तुपामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची, मी तर हातानेच मिक्स करते। अशा प्रकारे इडली आपल्याला याच्यामध्ये घोळवून घ्यायची, अगदी सुपर सॉफ्ट इडली। आणि ही खमंग अशी ही पोडी पावडर किंवा गन पावडर अप्रतिम लागते, नक्कीच ट्राय करून बघा।
इडली चटणीचा एक मस्त पर्याय आहे। तुम्ही ही उत्तप्प्यावर सुद्धा टाकून खाऊ शकता किंवा डोस्याला सुद्धा लावून खाऊ शकता। अगदी मस्त लागते, नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। आणि इडली बघा किती सॉफ्ट आहे। ही रवा इडली आहे आणि ही तुम्ही लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन नक्की चेक करा। त्यासोबत आपण जी गन पावडर बनवलेली आहे ती आता मी एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवते। तर नंतर भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत।